वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजचा टॉपिक आहे आपला उपकेंद्राचे कार्य। हा क्वेश्चन एनएम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, आणि 15 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो पेपरमध्ये। खूप वेळा येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती चांगला स्टडी करा आणि लक्ष द्या। व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल प्लीज तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्हाला जे काही IMP क्वेश्चन वगैरे आणि क्वेश्चन पेपर जे काही हवे असतील तर आपल्या चॅनलवरती जॉईन होऊन तुम्हाला त्या PDF द्वारे भेटू शकतील, त्याच्यामुळे चॅनलला लगेच जॉईन व्हा। तर उपकेंद्राची कृती आराखडा, याच्यामध्ये सर्वप्रथम आहे उपकेंद्राची कृती आराखडा कसा तयार करतात। नेक्स्ट आहे कृती आराखडा तयार करताना घ्यावयाची काळजी। आता कृती आराखडा तयार करतो त्याच्यामुळे खूप काळजी करतात ते। आता ते कोणती काळजी असते तर त्याच्यामध्ये बघू आपण। नेक्स्टमध्ये कुटुंब पाहणी सर्वे करणे। आता कुटुंबाची तपासणी आणि सर्वे करणे आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करणे म्हणजे समावेश करणे। आता तर व्हिडिओला सुरू करूया। उपकेंद्राचे कार्य। आता उपकेंद्राचे कोणते कोणते कार्य आहेत ते बघूया। तर ग्रामीण भागात प्रभावी प्रतिबंधात्मक व परिणामकारक आरोग्य सेवा देणे। जे काही ग्रामीण भाग आहे म्हणजे ग्रामीण भागात प्रभावी व प्रतिबंधात्मक परिणामकारक आरोग्य सेवा पुरवणे किंवा त्यांना सेवा देणे। नेक्स्ट आहे गर्भवती महिलांची नोंदणी करून त्यांना प्रसूती आरोग्य सेवा पुरवणे। आता जे काही गर्भवती महिला असतील गरोदर गावातील ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागात सहजासहजी ग्रामीण भागामध्ये हा सर्वे खूप जास्त प्रमाणामध्ये होतो। तर जे काही गर्भवती महिला असतील त्या महिलांची नोंदणी करून घेणे आणि प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा प्रदान करणे। आता जे काही प्रसूतीपूर्व सेवा असतात जसे की रक्त तपासणी, युरिन टेस्ट व ब्लड टेस्ट अशा प्रकारच्या जे काही प्रसूतीपूर्व सेवा असतात ते त्यांना प्रोव्हाइड करणे। प्रसूती करणे आणि प्रसूती करणे म्हणजे डिलिव्हरी करणे, दाईने केलेल्या प्रसूतीवर देखरेख ठेवणे। आता जे काही गावातील दाई असते त्या दाईने जर प्रसूती केली असेल त्या प्रसूतीवर देखरेख ठेवणे। अवघड प्रसूतीसाठी संदर्भ सेवा देणे। आता जे काही क्रिटिकल प्रसूती म्हणजे डिलिव्हरी असते त्यांना संदर्भ सेवा देणे। नेक्स्ट आहे कुटुंब नियोजन योग्य जोडप्यांची यादी करणे। आता कुटुंब नियोजन त्याच्यामध्ये योग्य जोडप्यांची यादी तयार करणे, गर्भनिरोधक साहित्य वाटप करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्वीकार करणाऱ्या जे काही स्त्री पुरुष असतील त्यांना ह्या सुविधांचा लाभ देणे किंवा त्या सुविधा मिळवण्यास त्यांना मदत करणे किंवा त्या गोष्टीचे त्यांना शिक्षण देणे। आता जे काही एज्युकेटेड कुटुंब असते म्हणजे स्त्री पुरुष त्यांना कुटुंब नियोजनचे ते प्लॅनिंग करताना त्यांना जे काही सुविधा असतात त्यांची त्यांना मदत पुरवणे। नेक्स्ट आहे वैद्यकीय गर्भपात। ज्या महिलांना वैद्यकीय गर्भपाताची आवश्यकता आहे त्यांना जवळच्या मान्यताप्राप्त संस्थेत पाठवणे। आता ज्या महिलांना जे काही महिला असतील त्यांना वैद्यकीय गर्भपाताची आवश्यकता आहे किंवा ते गर्भपात करतात किंवा कायद्याद्वारे त्यांना जवळच्या मान्यताप्राप्त ज्या संस्थेला मान्यताप्राप्त आहे तिथं पाठवणे। पोषण शालेय पूर्व मुलांमध्ये आणि अर्भकामध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून जवळच्या अंगणवाडीमध्ये केंद्रात पूरक आहार घेण्यास पाठवणे। आता शालेय मुली किंवा मुली जे काही अर्भक असतात अर्भकामध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते, त्यासाठी जे जवळच्या अंगणवाडी आहेत त्यांच्यामध्ये बालवाडीमध्ये केंद्रात पूरक आहार पुरवणे किंवा पाठविणे आणि जीवनसत्व याची मात्रा त्यांना प्रदान करणे किंवा आवश्यकता असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संदर्भ सेवा करणे। आणि या गोष्टी करूनही जर आवश्यकता पडल्यास की जे काही वैद्यकीय अधिकारी असतात त्यांना ते संदर्भ सेवा पुरवणे। नेक्स्ट आहे साथरोग नियंत्रण। साथीच्या आजाराचे रुग्ण। आता जे काही साथीच्या आजाराचे रुग्ण आहेत त्यांच्यापासून संरक्षण करणे किंवा शोधून काढणे। जे काही साथीचे रोग असतील आजार असतील ते रोग
तो व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांच्यापासून संरक्षण करणे. उपचारास तत्काळ पाठविणे, अशा रुग्णांना उपचार तत्काळ पाठविणे. शार संजीवनी व प्राथमिक उपचार देणे, देखरेख ठेवणे. प्रथम उपचार व किरकोळ आजारावर उपचार करणे, जे काही किरकोळ आजार असतील त्यांच्यावर प्रथम उपचार करणे व देखरेख ठेवणे. जीवनविषयक आकडेवारीची नोंद ठेवणे, जीवनविषयक जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे नोंद ठेवणे. शालेय आरोग्य तपासणे, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांना मदत करणे. शालेय आरोग्य तपासण्या करणे व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांना मदत करणे. अहवाल व नोंद वह्या ठेवणे, या सर्व गोष्टींचा अहवाल तयार करणे व नोंद वह्यामध्ये नोंद करणे. नेक्स्ट आहे उपकेंद्र कृती आराखडा. उपकेंद्र कृती आराखड्याची व्याख्या. समाजाच्या गरजावर आधारित देण्यात येणाऱ्या प्रत्येक सेवेचे कालबद्ध नियोजन, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, पुरवठा याचं नियोजन याच्याबाबत संक्षिप्त अहवाल कृती आराखडा म्हणतात. आता समाजाच्या गरजावर लक्ष केंद्रित करणे किंवा त्या आधारित त्यांना देण्यात येणाऱ्या जे काही प्रत्येक सेवा आहेत त्या सेवांचा कालबद्ध नियोजन, एका प्रकारे त्यांचे नियोजन करणे व त्या नियोजनाबाबत संक्षिप्त अहवाल कृती आराखडा तयार करणे, त्यालाच कृती आराखडा असे म्हणतात. उदाहरणार्थ उपकेंद्र कृती. आता उपकेंद्र कृती आराखडा तयार करताना आपण रुग्णालयात परिचर्या कृती आराखडा तयार करतो. आता उपकेंद्र कृती करताना रुग्णालयामध्ये जे काही परिचर्या कामं करतात त्यांच्यावर एक कृती आराखडा तयार करते. त्याचप्रमाणे उपकेंद्राचा कृती आराखडा तयार करण्याचा आहे. आता त्याच प्रकारचा एक आपल्याला उपकेंद्र कृती याचा आराखडा तयार करणे आहे. आता आराखडा तयार करण्याचा हेतू काय आहे, तर उपकेंद्राचा कृती आराखडा तयार करणे हा सर्वात मोठा त्यांचा हेतू आहे. आता त्याचा उद्देश, उपकेंद्रातील जनतेला प्रतिबंधात्मक व परिणामकारक आरोग्य सेवा देणे. आता या सर्व गोष्टीचा आरोग्य केंद्रातील जनतेला, आता उपकेंद्रातील जे काही रुग्णसेवा असतील त्यांना हे सर्व गोष्टी प्रतिबंधात्मक व त्यांचा परिणाम त्यांना होतो का नाही याचा कारक आरोग्यसेवा देणे. आता आराखडा तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे, तर आराखड्यामध्ये काय सर्वप्रथम कोणतं पॉईंट येते, तर पाहणी, असेसमेंट, गरजा, नीड्स, नियोजन म्हणजे प्लॅनिंग, प्रत्यक्ष कृती आणि प्रत्यक्ष कृती तयार करणे. नेक्स्ट आहे मूल्यमापन. आता पाहणी कशी करायची, तर घरोघरी जाऊन, याच्यामध्ये एक सर्वे होतो, त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन सर्वे करणे, सर्व प्राथमिक माहिती गोळा करणे. आता पाहणी करणे कशाच, घरोघरी प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्यांच्या घराची कुटुंबाची तपासणी करणे, या सर्व गोष्टींची पाहणी करून प्राथमिक माहिती गोळा करणे. अशा प्रकारची प्राथमिक माहिती गोळा करून तो आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करणे. गाव पातळीवर प्रतिबंधाच्या द्वारे मिळालेली माहितीची खात्री करणे. आता गाव पातळीवर जी काही माहिती मिळाली असेल त्या माहितीची एक खात्री तयार करणे. गरज, गावाचा नकाशा तयार करणे. आता ज्यावेळेस गृहभेट किंवा घरोघरी जाताना एक गावाचा नकाशा तयार करणे, मिळालेल्या माहितीचा आधारे आता जे काही माहिती आपल्याला प्राप्त होते त्या माहिती व अपेक्षित आकडे वार्षिक तुलना करणे, अपेक्षित आकडेवारी त्यांची वार्षिक तुलना करणे. अतिजोखमीचे गट शोधणे. आता ज्या गावातील कुटुंबातील जे काही अतिजोखमीचे गट आहेत ते शोधून काढणे. गरजा शोधून सेवेचे उद्दिष्ट ठरवणे. आता गरजा शोधून त्या सेवेचे उद्दिष्ट ठरवणे. नियोजन, सेवाचे प्राधान्यक्रम. आता सेवा देण्याचा जो काही प्राधान्यक्रम आहे तो ठरविणे व उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ, वाहतूकची साधने, अंतर जोखीमग्रस्त घटक व एकूण कामाची व्याप्ती लक्षात घेऊन कृती आराखडा व उपकेंद्रामधील प्रत्येक गावाची गृहभेट व आरोग्य सेवा सत्र नियोजन निश्चित करणे, याची माहिती गावकऱ्यांना देणे. आता प्लॅनिंग कशा प्रकारे करतात, तर सेवाचे जे काही प्राधान्य आहे ते उपलब्ध आपल्याकडे जे काही उपलब्ध साधनसामग्री आहे ते मनुष्यबळ यांच्याद्वारे वाहतुकीद्वारे ती साधन त्यांच्यातर्फे पोहोचणे. आणि जे काही जोखीमचे गट आहेत
ते घटक व एकूण कामाची व्याप्ती, जी कामाची व्याप्ती आहे ते लक्षात घेऊन कृती आराखडा व उपकेंद्रामधील प्रत्येक गावाची गृहभेट. आता याच्यामध्ये आपलं एएनएम फर्स्ट इयरमध्ये आपण शिकलो गृहभेट करताना कोणते पॉईंट लक्षात ठेवावे किंवा गृहभेट कशी करावी. आता याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक गावाची गृहभेट. याच्यामध्ये आरोग्यसेवा 17 दिवस निश्चित करणे, अशा प्रकारची याच्यामध्ये माहिती गावकऱ्यांना देणे, त्यालाच प्लॅनिंग असे म्हणतात. प्रत्यक्ष कृती, उपकेंद्रातील येणाऱ्या गावाचा आराखडा. आता उपकेंद्रातील येणाऱ्या गावाचा आराखड्यानुसार गृहभेट, आरोग्यसेवा व 17 दिवस. आता जो काही आराखडा असतो त्या आराखड्यानुसार येणारा दिवस आणि 17 दिवस, लसीकरण 17 दिवस निश्चित करून कृती करावी. आता आपल्याला जर लसीकरण करायचं आहे तर लसीकरणाचा जो दिवस आहे ते लसीकरणाचा दिवस ठरवून एक कृती तयार करावी व गावकऱ्यांना माहिती द्यावी आणि गावकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती द्यावी. नेक्स्ट आहे मूल्यमापन, एज्युकेशन. प्रत्यक्ष कृती केल्यानंतर आढावा घेऊन, आता या सर्व गोष्टी करून त्याचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी, आता जे काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी याचे मार्गदर्शन सोडविणे, याचे सर्व प्रकारचे मार्गदर्शन सोडवणे व उद्दिष्टपूर्तींचा आढावा घेणे. या सर्व गोष्टीचा आढावा घेणे आणि जे काही याच्यामध्ये अडचणी असतील त्या अडचणींना अधिकाऱ्यांना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहाय्यक प्रदान करणे. नेक्स्ट आहे कृती आराखडा तयार करताना घ्यावयाची काळजी. एएनएमने ग्रामीण भागात काम करणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन पुढील बाबतीत माहिती घ्यावी. आता जे काही एएनएम कर्मचारी असतील, एएनएम परिचारिक किंवा सिस्टर, नर्स, काही पण म्हणू शकतो आपण त्यांना. याच्यामध्ये एएनएम ग्रामीण, आता एएनएम परिचार्याने काय करावे तर ग्रामीण भागात काम करणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन, आता ग्रामीण भागामध्ये कोण काम करते तर आशा, तर त्यांची मदत घेऊन किंवा एएनएमचे जे काही मदतगार असतील त्यांची मदत घेऊन पुढील बाबतीत माहिती घ्यावी. तर उपकेंद्र अंतर्गत येणारी गावे. आता उपकेंद्राअंतर्गत जे काही येणारी गावे असतात ते गावे ओळखणे. तेथील अंगणवाडी कार्यकर्ता, पारंपरिक वैद्य आणि महिला. आता जे काही अंगणवाडी आहेत त्याच्यामध्ये कार्यकर्ता आणि पारंपरिक वैद्य आणि महिला, संस्था, संघ सदस्य यांची नकाशा तयार करण्याची मदत घेणे. आता जे काही संस्था आहे, संस्था सदस्य यांच्याद्वारे मदत घेऊन नकाशा तयार करणे. उपकेंद्रात उपलब्ध असणारे सामाजिक घटक जसे की सभेसाठी जागेचे नियोजन. आता उपकेंद्रामध्ये सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच ज्या ठिकाणी सभा होईल त्या ठिकाणी त्या जागेचे नियोजन करणे. नियोजन संदर्भ सेवेसाठी वाहनांची व्यवस्था ही बाबतीचा उपयोग करून घेणे. आता नियोजनासाठी ज्या काही गोष्टीचा आपल्याला गरज पडते किंवा वाहनासाठी वाहने, हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स वगैरे या सर्व गोष्टींचा एक मुद्दा तयार करून त्या गोष्टीचा उपयोग करून घेणे. आणि कुटुंब पाहणी. आता कुटुंब पाहणी कशा प्रकारे करता येतील, कुटुंब पाहणी सर्वे करणे, त्यामध्ये गोष्टींचा अंतर्भाव करणे. आता सर्वे करून काही गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून घेणे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे योग्य जोडपीची संख्या. आता योग्य जोडपी, गरोदर माता, धनुर्वाताचे संपूर्ण लसीकरण झालेल्या गरोदर माताची संख्या. आता धनुर्वाताचे जे काही संपूर्ण लसीकरण झालेले जे काही गरोदर माता असतील त्यांची तपासणी करून जर तपासणीमध्ये जर ते ठरले असतील तर धनुर्वाताचे इंजेक्शन झाले नसतील तर त्यांना ते इंजेक्शन प्रदान करणे. नोंदणी झालेली जन्म. आता ज्या बाळाची नुकताच जन्म झालेले असतील त्या बाळाची नोंदणी करून घेणे. घरी झालेल्या प्रसूती, आता गावामध्ये किंवा घरी झालेल्या प्रसूती याची त्याच्यामध्ये सर्वे करणे. आरोग्य सेविका, सहायिका यांच्याकडून झालेल्या प्रसूती. आता जे काही आरोग्य सेविका कर्मचारी असतील त्यांच्याद्वारे झालेल्या प्रसूती. प्राध्यापक आरोग्य केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखान्यात किंवा नर्सिंग होम, खाजगी वैद्यकीय संस्थेत झालेल्या प्रसूती. नव्याने जन्म झालेली कमी वयाची बालके आणि
आणि जे नव्याने म्हणजे नुकताच झालेले जे काही बाळ असतात त्या बाळाचे वजन हे कमी असतात, त्या बाळाची सुद्धा त्याच्यामध्ये सर्वे केला जातो. जे काही कमी वजनाचे बालके असतील त्यांचे नाव वगैरे, त्याच्या कुटुंबाचे नाव, हे सर्व नोंदणी त्याच्यामध्ये केली जाते. नेक्स्ट आहे नवजात अर्भक मृत्यूची करणे. नवजात अर्भक जे काही मृत्युमुखी पडलेले बालक असतील त्यांची नोंदणी करणे. अपघात मृत्यू झालेली बालके 1 वर्षापर्यंतच्या मुलाची संख्या. आता 1 वर्ष गावामध्ये काय तर 1 वर्षापर्यंतचे जे काही मुलाची संख्या असते गावामध्ये ते नमूद करणे. 3 वर्षाखालील मुलाची संख्या नमूद करणे. 5 वर्षाखालील मुलाची संख्या नमूद करणे. वारंवार अतिसाराला बळी पडणाऱ्या मुलाची संख्या. आता जे काही वारंवार अतिसार म्हणजे गावामध्ये एखादा मुलगा असतो जो काही वारंवार किंवा ज्या काही मुलांना अतिसार हा वारंवार होत असेल अशा मुलांची संदर्भ सेवा देऊन त्या मुलाचे नाव नमूद करणे. निमोनियाच्या उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात, सरकारी दवाखान्यात पाठवलेली बालके. आता ज्या बाळांना निमोनिया झालेला असेल त्या बाळामध्ये त्यांचे सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट झाली असेल तर अशा बाळांची नावे लिहून त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये पाठवलेली आहे त्यांची नावे लिहिणे. कुपोषण असणारी बालके. आता जे बालकमध्ये कुपोषण आहे, कुपोषणाचे प्रमाण हे जास्त आहे, त्या बाळाचे नाव नमूद करणे. अंगणवाडीत जाणारी बालके. अंगणवाडीमध्ये जाणारी सुद्धा बालके. आणि संपूर्ण लसीकरण झालेली बालके 0 ते म्हणजे 1 वर्षापर्यंतचे आणि 3 वर्षापर्यंतचे, 5 वर्षापर्यंतचे बालके. किशोर वयातील मुले व मुली म्हणजे 10 ते 18 वर्ष. गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या स्त्रिया यांची संख्या. तांबी बसवलेल्या स्त्रियांची संख्या म्हणजे कॉपरेटिव बसवणाऱ्या जे काही स्त्रिया असतील त्यांची संख्या नमूद करणे. वैद्यकीय गर्भपात झालेल्या नियंत्रणाची संख्या. कंडोमचा वापर करणारी जोडपे. स्त्री शस्त्रक्रिया झालेली स्त्रियांची संख्या. पुरुष शस्त्रक्रिया झालेली संख्या म्हणजे पुरुषांची नसबंदी झालेली यांची संख्या. ग्रामीण भागात काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील, ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक किंवा धर्मगुरू यांच्या सर्व सभेचा चर्चा आयोजित करावी व सर्वेमध्ये एकत्र केलेल्या माहितीवर चर्चा करावी. तर कुटुंब पाहणी याच्यामध्ये जो एवढ्या प्रकारचे जेवढे काही मुद्दे आहेत, अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत या सर्व गोष्टींचं पाहणी, कुटुंब पाहणी म्हणजेच प्रत्येक सर्वेद्वारे हे मुद्दे लक्षात घेऊनच सर्वे करावा. आणि या सर्व गोष्टींचा एक अहवाल तयार होतो, त्यालाच कृती आराखडा असे म्हणतात. उपकेंद्र कृती आराखडा. तर खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा ANM सेकंड इयरसाठी, त्याच्यामुळे याच्यावरती चांगला स्टडी करा, लक्ष द्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. तर भेटूया याच्यावरतीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच टॉपिकवरती आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.